Good morning all. Today we are going to discuss with the techniques of interview. Interview techniques related to homeopathic field. Okay. So आता आपण केस आपण जेव्हा घेतो केस एक्सप्लोर करतो सगळी तेव्हा आपल्याला काही गोष्टी गरजेच्या असतात. आपल्याकडे फॉर्मॅट असतो केसचा. फॉर्मॅट प्रमाणे तुम्ही घेता कुठे काय विचारायला पाहिजे, कसं विचारायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला मॅक्झिमम इन्फॉर्मेशन डाटा आणि अंडरस्टँडिंग मिळू शकतो. त्यासाठी काही टेक्निक्स ICAR मध्ये दिलेले आहेत. इन्स्टिट्यूट क्लिनिकल रिसर्च त्यांनी 16 टेक्निक्स दिलेले आहेत. ते सगळ्या टेक्निक्स आणि थोड्या एकदम त्याच्यातले वेगळे पॉईंट्स एवढे आपण डिस्कस करूया जे की नेसेसरी फॉर युअर केस टेकिंग अंडरस्टँडिंग पेशंटचं उकल कशी करता येईल ते बघण्यासाठी आवश्यक. सो फर्स्ट वी आर गोइंग टू सी द definition of an interview. बुकमध्ये काय डेफिनेशन दिले बघा. क्लिनिकल इंटरव्ह्यू इज एन इंटरॅक्शन बिटवीन द फिजिशियन अँड द पेशंट इन विच द फिजिशियन ट्रायज टू अंडरस्टँड द पेशंट ॲज अ पर्सन. हे सांगायला नको पेशंट ॲज अ पर्सन इन हिज सेटिंग्स अँड ट्रायज टू अंडरस्टँड वॅट गिव्स राईज टू हिज सफरिंग्स विच इज एक्सप्रेस ॲज कंप्लेंट्स. म्हणजे काय इंटरव्ह्यू म्हणजे हा ओनली फॉर द होमिओपॅथिक पर्पज दिला हा. हे डेफिनेशन आहे जनरल इंटरव्ह्यूची नाही. होमिओपॅथिक इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही केस टेकिंग करायचे. केस टेकिंग कशासाठी करायचं तर त्याचं पेशंट पर्सनॅलिटी अंडरस्टँड करायचं. पेशंट त्याचं होल अंडरस्टँड करायचं आणि त्याच्या ज्या काही कंप्लेंट्स आहेत त्याचे एक्सप्रेशन्स आहेत ते अंडरस्टँड करायचे. समजलं. सो we are going to see one by one the techniques. So now first technique is questioning. Questioning म्हणजे काय तर वन वे लेक्चर मध्ये थोडंसं डिस्कस करून घेऊया. काय थोडक्यात प्रश्न विचारले. सो काय दिलेलं टेक्निकमध्ये This is a normal mode of conducting the interview and the interviewer asks for the information from the interviewee as per his requirement. जशी फिजिशियनला इंटरव्ह्यू म्हणजे जो कोणी फिजिशियन आहे डॉक्टर आहे त्याला जशी काही गरज पडेल त्याप्रमाणे तो प्रश्न विचारणार. हे जनरली सर्रास आपण करतो किंवा सगळेजण करतात. पण हे कुठं करायचं आहे स्वतः तुमच्याकडे केस टेकिंगचा फॉर्मॅट आहे सगळा माहिती आहे तुम्हाला. सो प्रिलिमिनरी डाटा घेताना तुम्ही क्वेश्चनिंगच करणार. विचारणार आहे तुझं नाव काय वय काय. पुढं त्याच्या पुढे जाऊन अजून कशात जाणार आहे LSMC जेव्हा तुम्ही घेता म्हणजे चीफ कंप्लेंट्स घेता त्याचे डिटेल्स घेता पास्ट हिस्ट्री घेता इव्हन द फिजिकल जनरल्सपर्यंतचा जो डाटा तिथं तुम्ही क्वेश्चनिंग करणार. जो काही फॉर्मॅट आहे तर कशासाठी करणार आहे त्याच्यातून तुम्हाला प्रॉपर डाटा मिळेल. कशासाठी हार्ड डाटा पण मिळणार आहे, हार्ड फॅक्ट्स मिळणार आहे क्वेश्चनिंग. त्याच्यात पुन्हा आणखी पुढचे त्याच्यात अजून इंटरला पुन्हा आहेत पुढचे टेक्निक्स. ओके सो ते वाचून ॲडव्हान्टेज कॉलेजमध्ये रेग्युलरली काय करतात केस घेताना. केस घेताना तेच करतात फक्त क्वेश्चन. भीती वाटते का, राग वाटतो का, एकटं राहायला आवडतं का. डायरेक्ट क्वेश्चन. मेन प्रॉब्लेम काय क्वेश्चनिंगचा यू आर गेटिंग ओनली स्मॉल पीस ऑफ इन्फॉर्मेशन. येस ऑर बऱ्याच वेळा डायरेक्ट क्वेश्चन्स होते मग त्याच्यात तुमची केस अडकते. इनर कोरपर्यंत तुम्ही पोचू शकत नाही आणि तुमची चांगली रिलेशनशिप डेव्हलप होते. म्हणजे पेशंटला नुसतं क्वेश्चन आन्सर ते मग ते इन्क्वायरी केली असं होतं म्हणजे तेवढंच पेशंट पण तेवढंच सांगतो. जर तुम्हाला चांगली केस घ्यायची असेल तर बाकीच्या टेक्निक्स तुम्हाला वापरायलाच पाहिजे. इथं काय होतं तुमचा वेळ वाचेल दिलेला आहे. तुमचा वेळ वाचतो केस टेकिंगचा. पण डिसएडव्हान्टेज काय होईल दिलं आहे. परहॅप्स द ग्रेटेस्ट डिसएडव्हान्टेज इज दॅट this information of conduct doesn't result in the establishment of satisfactory relationship. म्हणजे डॉक्टर पेशंट रिलेशनशिप होणार नाही. नुसतं क्वेश्चन आन्सर होणार. हे डॉक्टरचं आणि पेशंटचं एक रिलेशनशिप डेव्हलप झालं पाहिजे. एक जे पेशंटला तुमच्याबद्दल एक आपुलकी वाटली पाहिजे की मी बाबा बोलेन माझं मनातलं सगळं काही सांगितलं. ते काही इथं होत नाही. म्हणजे जस्ट टेक्निकल होतं. इमोशनल लेवलला जाऊन होत नाही किंवा कोर करणार नाही. सरांनी सांगितलं पाट्या टाकणं होतं. म्हणजे तिला एक फॉर्मॅट त्याप्रमाणे घ्या डाटा असं एवढं. फक्त हे तुम्हाला रिझर्व पेशंटमध्ये
करायला. त्यामुळं एवढ्याच फक्त टेक्निक वापरून म्हणजे दिस डझंट मेक ओनली द केस असं दिलं त्यांनी. वेन रिझल्ट इज हायली डिस्टॉर्टेड आउटर शेल ऑफ द पेशंट विदाउट द इनर कोर, म्हणजे फक्त वरवरचा डाटा मिळतो. ह्याचा फायदा तुम्हाला फिजिकल जनरलपर्यंत होतो. लाईफ स्पेसमध्ये होणार नाही किंवा बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर करणार. आता पुढचं एक्सप्लोरेशन आहे. जस्ट द क्वेश्चनिंग हॅज अ प्लेस ओनली इन द पेशंट इज नॉट कोऑपरेटिव्ह, म्हणजे सांगतच नाही. म्हणजे इंडोलंट पेशंट आहे सांगितलं मग काय करणार आपण क्वेश्चनिंग, म्हणजे असंच त्याला बोलून देतो आपण तसं ते होत नाही तर मग त्याला पॉईंटवर क्वेश्चनिंग करा. ऑर वेन द ऑप्शन्स ऑफ सच ॲक्शन हॅव नॅरोड डाऊन, म्हणजे काय पर्यायच राहिला नाहीत आणि क्वेश्चनिंग शिवाय पर्याय नाही त्यावेळेस क्वेश्चनिंग करा. समजलं का? क्वेश्चनिंग युजली तुम्ही जनरली आपण सगळेच करतो. क्वेश्चनिंग वन ऑफ द टेक्निक. नेक्स्ट इज एक्सप्लोरिंग. तर क्वेश्चनिंग आणि एक्सप्लोरिंगमध्ये काय फरक राहील? एक्सप्लोर करणे म्हणजे काय? उकल करणे ना एखाद्या गोष्टीची किंवा काढून घेणे. तर ते कसं करणार आहे? दिस इज अन ओपन एंडेड इन्क्वायरी रिक्वायर्ड आउट इन द केस. डायरेक्शन वेअर द प्रॉब्लेम इज जज टू बी लोकेटेड. कुठं लोकेटेड झालाय प्रॉब्लेम तो जज करायचा तुम्हाला आणि तो इथून करायचा. तर त्याच्यासाठी आधी तुम्हाला कॉम्प्लेक्ट एरियाज आणि कुठं ॲक्च्युली एन्क्वायरी करायची ती माहिती पाहिजे, नॉलेज पाहिजे थोडंसं. तर त्याचं जर्नी इज इन टू द अननोन अँड हेन्स हॅज इट्स ॲडव्हान्टेजेस ॲज वेल हजार्ड्स. म्हणजे काय, जर तुम्हाला तो कुठला एरिया एक्सप्लोर करायचा आहे, कुठं प्रॉब्लेम आहे, तुम्ही जर प्रॉब्लेम डिफाईन केला ऑलरेडी स्क्रीनिंगमधून आणि एरिया कुठला एन्क्वायर करायचं ते ठरवले, इंटरव्ह्यू प्लॅन केला आहे अगोदरच, PDPR मध्ये केला असेल तर मग तुमच्या लक्षात येईल कसं विचारणार की जरा असं मला नक्की सांगा, जरा सविस्तर सांगा. लक्षात आलं नाही म्हणजे क्वेश्चन्स आता तुम्हाला एखाद्या एरियात विचारलं, तुमच्या लक्षात आलं की आता ह्यांच्यात हजबंड वाईफ रिलेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, तर मग दोघांचं रिलेशन कसं आहे काय, म्हणजे जरासं नक्की झालं सविस्तर सांगा. मग दोघांमध्ये कोणत्या गोष्टी जरासं व्यवस्थित सांगितलं तर बरं पडेल. मग असं त्यांना एक्सप्लोर करायला लावायचं, म्हणजे डिटेल सांगा असं. आणि ब्रॉड एंडेड म्हणजे काय असेल ते सांगाल ते सांगेल. फक्त मग ह्याच्यात काय आहे, जर आपल्याला एरिया माहीत नसेल, सरांनी सांगितलं असेल की कुठं प्रॉब्लेम आहे, तर मग आपण विनाकारण तिचं व्यवहार घालत बसणार, विनाकारण ते एक्सप्लोर करत बसणार. डिपेंड ऑन द व्हॉट काइंड ऑफ डिसीज, व्हॉट काइंड ऑफ पॅथॉलॉजी, लोकेशन ऑफ द डिसीज, याच्यावर डिपेंड राहणारे कुठली साईड इफेक्ट आहे आणि कुठल्या लोकेशनला जायचं, कुठल्या एरिया एक्सप्लोर करायचं ते माहीत असेल तर तुम्हाला यांनी बुकमध्ये दिलं तसं की तुम्हाला खजिनाच सापडणार आहे सगळा. नाहीतर मग तुम्ही नुसत्या कोंबड्या पकडणार. असं उदाहरण देतो. तिथंच केस सगळी तुम्हाला मिळणार आहे, केसचा कोर तिथंच मिळणार आहे. ओके. सो एक्सप्लोरेशनसाठी तुम्हाला आधी सायकोडायनॅमिक्स माहिती पाहिजे. म्हणजे तुमच्या डोक्यात एक हे तयार पाहिजे प्लॅन इंटरव्ह्यूचा, की मला ह्या पेशंटमध्ये काय काय घ्यायचं आहे, काय एक्सप्लोर करायचं आहे, म्हणजे मला काय वाटतं की कुठं प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम मला फाइंड आउट करायचा आहे. आणि त्याच्यानुसार मग तुम्ही इंटरव्ह्यू टेक्निक्स वापरून त्या पद्धतीने तुमची इन्क्वायरी होणार आहे. जर पेशंटचं स्क्रीनिंग झालं असेल आधी तर हे सोपं जातं, आधीच प्लॅन करतात. डायरेक्ट केस घेताना मग त्याला तयारी पाहिजे तेवढी. एक एक्सपेरिमेंट निदान 4-5 वर्षाचं ते एक्सपेरिमेंट करू शकतो. नाहीतर एक म्हणणार इकडं प्रॉब्लेम आहे, दुसरा म्हणणार तिकडं प्रॉब्लेम आहे, एक एक्सप्लोर करणार इकडं, एक दुसरा एक्सप्लोर करणार तिकडे, आणि डेटा तर मेन असणार वेगळीच. एक्सप्लोरिंग समजलं का? काय अडचण आहे का त्याचं? सगळ्यात महत्त्वाचं टेक्निक आहे पुढचं ते ऐकून घेणे. हेच कोणाला जमत आणि होमपॅथला तर नाहीच नाही. दिस इज हायली रिकमेंडेड स्किल. म्हणजे काय, पेशंट काय सांगतोय ते मन, कान, डोळे सगळं देऊन ऐकून घ्यायचं. ऐकून घ्यायचं आणि अंडरस्टँड करायचं. तर पुढचं टेक्निक आहे त्याच्यासोबत. पण ऐकून घेणं म्हणजे काय, अवघड आहे नाही. काय अवघड आहे? फिजिशियनला सवयच नसते किंवा आपल्याला नवीन नवीन सवयच नसते ऐकून घ्यायची. एवढा वेळ पेशंट सांगणार, बोलणार. सो दिस इज द सायमल्टेनियसली अडॅप्टेशन इन द फिजिशियन थ्रू आउट हिज प्रॅक्टिस. तो ऐकून घ्यायची तयारी. पण काही लोकांना जर हे टेक्निक्सच माहीत नसेल तर ते फक्त मग कशाला सांगतोय, उडावडी करून तिथं करतात.
एखादी गोष्ट सांगितली आणि त्याच्या पुढं पण सांगतोय तर तुम्ही लगेच येतो नाही नाही ती जरासं व्यवस्थित सांगा लगेच ब्रेक करता येतो. पहिल्यांदा ते समजून तरी घ्या, ऐकून तरी घ्या. आणि म्हणजे सांगितलं ना लिस्निंग पॉईंट टाकत गॅप टाकत लिहित जा. नाहीतर मग काय करतो आपण आपल्याला लगेच वाटलं की लगेच आपण क्वेश्चन विचारतो. पेशंट बोलत असतो तर थॉट तिथंच ब्रेक करतो आणि आपल्याला पाहिजे तेच विचारतो. तो सायलेन्स म्हणून एक नेक्स्ट आहे त्याच्याबरोबर सर सांगतो. सायलेन्स इज अनदर टेक्निक. बट लिसनिंगमध्ये काय करायला लागेल तुम्हाला, त्याच्यात काय उद्देश काय लिसनिंगचा, टू अंडरस्टँड द पेशंट. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम डेफिनेशन होतं. स्टेप्स टू रेपटायझेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम डेफिनेशन इज वन ऑफ द पार्ट पॉईंट. सो लिसनिंग विल एनकरेज द पेशंट टू टॉक अँड शेअर एक्सपिरियन्सेस and thus helps in defining the problem. On the other hand, it might encourage a passive attitude in the interviewer and listener. म्हणजे काय होईल, पॅसिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा नाही लिसनिंगमध्ये, अलर्ट राहायचं आहे. असं म्हणून दिलं इन दिस इंट्रोडक्शन ऑफ द नंबर ऑफ irrelevance in the interview. Listening is not to be confused with the passively and readiness to take in a whether the patient offers. It needs a degree of internal watchfulness, alertness and patience. म्हणजे लिसनिंगमध्ये काय पाहिजे, ऐकून घेतलं पाहिजे. पण नुसतंच काय पण सांगतोय पेशंट जर तेवढंच फक्त ऐकून डायव्हर्ट होत असेल तर तिथं पण थांबवता आलं पाहिजे, की त्याला गाडीवर पण आणता आलं पाहिजे. अलर्टनेस पाहिजे, काय सांगतोय ते सायमल्टेनियसली अंडरस्टँड करा, पेशंटचा फोर समजून घ्यायला मदत होते. ओके. आणि पेशन्स पाहिजे. म्हणजे बराच एखादं पेशंट असतं की त्याला सरळ सांगता येत नाही, मग ते असं कडत सगळं गोष्टी गोळा करून मग मुद्द्यावर जातं. तेवढा पेशन्स पाहिजे तुमचा ऐकून घ्यायचा. तिथंच लगेच हाडफोड नाही करायचं पेशंट मुद्द्यात सांगा. आणि रिलेशनशिप बिघडवायचे नाही डॉक्टर पेशंटची. आता पेशंट म्हणला गेला पाहिजे, की नाही, चिडचिड नाही करायची. पुढे ब्लॉकिंग करताना पण तसंच आहे, दिलंय म्हणजे की याच्यात तुमची मेंटल स्टेट महत्वाची राहते. एमडीच्या वेळेस एक सांगतो की पेशंट आम्ही बसलेलो दुसरं एक केस घेत होता, मी ऑब्झर्व होतो. पेशंट लक्षात हे बरं वाटतं का, फॅन किती वाटतोय, हे होतं का नाही, हे होतं ते इतकं वैतागलं मोठ्याने बोला. फ्युशन एवढ्याने वैतागलं उठ फॅन खाली उभा वाढायला लागतंय असं बोलतंय का बस हे सांगितलं ते. म्हणजे की त्याचं टॉलरन्स कॅपॅसिटी फिशियनची व्यवस्थित पाहिजे. ज्यावेळेस पेशंटच्या IQ प्रॉब्लेम असतो त्यावेळेस तुमची चिडचिड होती. पेशंट सांगतोय, तुम्ही ऐकताय, त्याच्यामुळं शांतपणे त्याला समजून घेणे, त्याचं लिसनिंग करणं की हां काय म्हणतोय, की त्याला काय म्हणायचं हे समजून घेणं. त्यासाठी इनर अलर्टफुलनेस पाहिजे. नाही तर पेशंट आपला सांगतोय आणि तुमचं चाललं ॲबसेंट माइंडेड, इकडे तिकडे माइंड फिरतो. आणि पेशंट पण महत्त्वाचे, तिथं क्वेश्चनिंग नाही तर नंतर एक्सप्लोर करा किंवा ऑब्झर्व करा पेशंट कसं, म्हणजे त्याची बॉडी लँग्वेज. माझा चिली एक हॉट आहे, पेशंट स्वेटर घालून आला असेल तर कशाला विचारायला पाहिजे तुम्हाला, किंवा पंखा कमी करा, साईडला बसला असेल. म्हणजे सीझन वाईज वेगवेगळं राहणार नाही तर ते. नाहीतर मग ते पेशंटचा प्रॉब्लेम असेल तर मग ते इंटरव्ह्यूमध्ये रिफ्लेक्ट. ओके. दॅट इज डिपेंड ऑन द सेन्सिटिव्हिटी अँड सब्जेक्टिव्हिटी ऑफ द फिजिशियन इटसेल्फ. तो जर स्वतःच रिझॉल्व नसेल ते पुढच्या पॉईंट्समध्ये बऱ्याच ठिकाणी दिले आहे. सो इथपर्यंत समजलं लिसनिंग. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. केअरफुली ऐकून घ्या पेशंट, नुसतं कानावर नाही. ऐकून घेणे म्हणजे लिसनिंग म्हणजे अंडरस्टँड पण करायचं, समजून घ्यायचं पेशंट. पुढच्या काही पॉईंट्समध्ये आहे तसं स्वतःची सब्जेक्टिव्हिटी, स्वतःच्या कन्सेप्ट थोड्याशा बाजूला ठेवा. अनप्रेज्युडाइज ऑब्झर्वरचा पॉईंट येईल पुढे बघूया. नाव ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन म्हणजे काय, दिस इज अगेन अ सायमल्टेनियस प्रोसेस अलॉंग विथ द लिसनिंग. क्वेश्चनिंग, एक्सप्लोरिंग आणि लिसनिंग हे सगळं एकत्र झालं पाहिजे. ते लक्षात, हे सगळ्या टेक्निक्स आहेत ना एकमेकात गुंतलेल्या असल्या पाहिजेत आणि त्या ॲडजस्ट करता आल्या नाही. ओके. सो ऑब्झर्वेशन म्हणजे काय, पेशंट सांगताना कसा बसला आहे, विदर ही इज रेशलेस, पाय हलवतोय, पेन हलवतोय, क्वेश्चन विचारताना आय कॉन्टॅक्ट कसा आहे त्याचा, डोळ्यात बघून बोलतोय का फिजिशियनच्या, का खाली वाकून बघतोय, एखादा प्रश्न विचारला खाली मान घालतोय, वर बघतोय, डावीकडे बघतोय, उजवीकडे बघतोय, चुलबुल चालली. आणि ॲन्सर देताना त्याचे जे एक्सप्रेशन्स आहेत त्याच्यावरून तुम्ही जज करायचं पेशंटला. उगाच फोका मारतोय का हे पण कळलं पाहिजे, खरंच तो खरं बोलतोय का. कशावरून करणार आहे, त्याचे जेस्चर्स, बॉडी लँग्वेज म्हणतो.
येते लक्षात? बॉडी लँग्वेज त्याच्यातनं काय मिळणार आहे? Gestures as well as the expressions of patients are vital clues राहतात आणि काय होतं sometimes more vital than the words of the patient. पेशंट जे बोलतोय त्याच्यापेक्षा त्याचं वागणं कसं आहे, समोर काय दिसतंय ते व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यात मध्ये आता आजकाल CCTV कॅमेरा आणखी हेल्प करतात. वेटिंगला बसलेला पेशंट कसा वागतोय आणि आत केबिनमध्ये आल्यावर कसा वागतोय, इतर लोकांशी कसा वागतो, हे पण एक राहतं आपल्याला अंडरस्टँड करू शकतो. ही टेम्परामेंट कशी आहे पण महत्त्वाचं आहे. एखादा क्वेश्चन विचारला, पेशंटच्या चेहऱ्यावर काय एक्सप्रेशन्स येते ते महत्त्वाचं. लगेच त्याच्यानंतर पेशंट सावरतात, त्याला सांगायचं नाही. एखादी गोष्ट विचारली आणि ती प्रायव्हेट आहे, पर्सनल गाला पेशंट गाला असला नाही तसं काय तसं काय नाही समजायचं तेच आहे. म्हणजे पेशंटचं आय कॉन्टॅक्ट, आय एक्सप्रेशन्स, फेशियल एक्सप्रेशन्स, सिटिंग पोश्चर्स. म्हणजे की तुम्ही जर एखाद्या आता प्रायव्हेट विचारायला लागला, पेशंट समोर बसलेला आहे आणि प्रायव्हेट विचारायला जर दिवस मागं जातो तर मग तो अनकम्फर्टेबल व्हायला लागला, त्याला त्यात एक्सप्रेस करायचं नाही, ते शेअर करायचं नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. 65% कम्युनिकेशन नॉन व्हर्बल राहतं, फक्त 35% कम्युनिकेशन राहतं. किंवा त्याच्या आवाजातले चढ उतार, टोन, कशा पद्धतीने बोलतोय, काय बोलतो, सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायला पाहिजे पेशंटच्या. आणि बरेच क्ल्यूज असते, त्याच्यामुळे पूर्ण अलर्ट ऑब्झर्वेशन पाहिजे तुमचं. नाहीतर थोडंसं तुम्ही एक ग्लिम्स असेल ना तो निघून गेला ना तर विषय संपला, तुम्हाला पेशंट नाही समजू शकणार. त्यामुळे पेशंटला वॉचफुल ऑब्झर्वेन्स पाहिजे तुमचं. आणि बाकीच्या बॉडी लँग्वेज म्हणजे टेकून बसलाय, सपोर्ट पाहिजे, मागे सपोर्ट पाहिजे, इरेक्ट बसलाय किंवा असं म्हणलं तरी प्रायव्हेट गोष्टी विचारताना जर नजर खाली घातली तर त्याला काही गिल्टी फिलिंग असेल म्हणजे सांगत नाही असं पण होतं. किंवा काही नुसतं एकदम हे बसणार आणि बोलणार मोठ्या आवाजात बोलते, आवाजातले चढ उतार सांगितले तसं ते त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. टोन कुठं चेंज होतोय, स्लर्डनेस येतोय का स्पीचमध्ये किंवा एखादा ओमिट करतोय का सेंटेन्स बोलतो, ऑब्झर्व करा. समजलं ऑब्झर्वेशन. हे करत असताना ब्लॉकिंग करायला लागेल. ब्लॉकिंग म्हणजे काय? एखादी शिझोफ्रेनियाची केस आली तुमच्या समोर तर करायला लागेल ना ब्लॉकिंग, नाहीतर ते 2 तास काय उठून देणार नाही, तुमच्या समोर उठणार नाही. सो कुठे ब्लॉकिंग करायला लागतं? जेव्हा द पेशंट इज काय म्हणतो आपण खूप लोक्वेसियस आहे आणि कम्युनिकेटिव्ह एक्सपान्सिव्ह आहे खूप, म्हणजे खूप थापट बसायला सांगतं, म्हणजे पूर्ण सांगता बरोबरचं कधी कधी सांगत असेल तेव्हा त्याला ब्लॉक करा आणि त्याला पुन्हा मुद्द्यावर घेऊन. गायडिंग इज ऑल्सो सिमिलर विथ ब्लॉकिंग. पण ब्लॉक करणं म्हणजे काय करायचं, तिथं पेशंटला शांत भाषेत किंवा दुसरा क्वेश्चन करू शकतात तिथं डायरेक्टली, किंवा हे इथं थांबा म्हणायचं किंवा दुसरीकडे जा. पण ते करत असताना पेशंट कळत नाही त्याला, एवढं ओरडून खेकसून सांगायचं नाही, तर काय होईल, पेशंटचं आणि तुमचं कनेक्शन बिघडेल आणि काय होणार त्याचा पण विश्वास. मला काय सांगायचं ते ऐकूनच घ्यायचं नाही असं म्हणणं. समटाईम्स ब्लॉकिंग कुठं वापरायचं कुठं नाही ते पण महत्त्वाचं आहे. कधी कधी पेशंटसाठी ते महत्त्वाचं असतं आणि डॉक्टरची फिजिशियनची एक आयडिया असते, कन्सेप्ट असतात, आयडियालिझम असतं किंवा कन्सेप्ट हेच बरोबर पेशंट सांगतो ते काही रिलेव्हंट आहे. पण पेशंटसाठी समटाईम्स डिपेंडिंग ऑन देअर लोकेशन, त्यांचं कल्चर कसं आहे, त्यांचे मोरल्स काय आहे, त्याप्रमाणे त्यांचे कन्सेप्ट वेगळे असतात, ते त्यांना सांगवायचे असतात. बरोबर तिथं लिसनिंगच महत्त्वाचं आहे. पण खूपच कुठेतरी जायला लागले आणि आपल्याला अपेक्षित असलेलं जे इंटरव्ह्यू प्लॅन केले तो पॉईंट्स मिळत नसतील तर मग तिथं थांबू शकतो. डायरेक्ट ते थांबणार म्हणायचं ठीक आहे, हे लक्षात आलं माझं. आता आपलं जर असं मला आपण ह्या गोष्टी माझ्याबद्दल सांगायला असं दुसऱ्या गोष्टीबद्दल, नाहीतर मग बऱ्याच वेळा काय होतं की मेन डेटा असतो ते पेशंट सांगत असतो, आपण तिथंच त्याला ब्लॉक करतो. मग त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉक करायच्या आधी तुम्हाला माहीत पाहिजे की मी का ब्लॉक करतो, हे ब्लॉक करणं योग्य आहे का, काही ह्या एरियामध्ये काय प्रॉब्लेम असणार आहे ते पण महत्त्वाचं आहे. समजलं की रीड करून लागतो. It is useful device when the patient is not keeping to the point. It is important that the way it is done should not offend the patient
or the source will dry up. म्हणजे ओपन केलं तर तो गप्पच बसणार आहे, म्हणजे जो काय सोर्स आहे तो ड्राय होणार. It is also essential to keep in mind that the diagnosis of irrelevancy would be highly subjective. Subjective म्हणजे डिपेंड ऑन फिजिशियन कसा आहे, त्याची स्वतःची सब्जेक्टिव्हिटी काय आहे, त्याच्यावर रिलेव्हन्सी राहणार डायग्नोसिस ऑफ द डायग्नोसिस म्हणजे क्लिनिकल डायग्नोसिस म्हणजे तुमचं इंटरव्ह्यू. अँड वी मे थ्रो आउट द बेबी अँड कीप द बाथ वॉटर. म्हणजे महत्त्वाचं काय डाटा आहे तो बाजूला जाईल आणि नुसतंच बिना कामाचं राहील. त्याच्यापेक्षा सो ब्लॉकिंग करताना कधी करायचं कधी नाही करायचं हे ठरवलं. दिस इज अ डेंजरस टेक्निक. ओके, तुमचे रिलेशन घेऊ शकता. पेशंट should be aware of this possibility and learn to give the concession to the patient before deciding to block. थोडासा वेळ द्या पेशंटला, ब्लॉक करायच्या आधी ऐकून घ्या, लिसनिंग पाहिजे. समजलं? काही केसेसमध्ये करावं लागतं जिथं खूप असे नको तिकडे खूप गप्पा मारतात, त्यांना वाटतं की आता डॉक्टर माझ्याशी गप्पा मारायला बसलेला आणि गोष्टिंग करतात पेशंट. ते लक्षात आलं तुमच्या की नको ते काही सांगतात. गोष्टी अवॉइड करायचं असेल तर टाईम ॲक्सेस मॅनेज केला तर बऱ्याचदा गोष्टी कमी होतं. की चायल्डहुडपासून कसं घेताय तुम्ही, डाटा कसं घेताय तुम्ही, तुमचा ट्रॅक राहतो. नेक्स्ट इज गायडिंग. मग अशी काय होतं, लिसनिंग नंतर ऑब्झर्वेशन ब्लॉक करत असताना गाईड पण गायडिंग काय दिलं. दिस इज an obstructive method of taking the patient on a tour of the area of which he is not aware. म्हणजे काय, कधी कधी कॉन्फ्लिक्ट ॲक्टिव्ह फेस कशी तयार झालेली असते ते माहिती नसतं पेशंटला किंवा तो एरिया. तो गायडिंग आणि कन्फ्रंटिंग थोडंसं वेगळं आहे, पण तो काही गोष्टी सिमिलर आहे. द फिजिशियन बिकॉज ऑफ हिज ग्रास्प ऑन द जनरल्स इज इन अ पोझिशन टू एक्सप्लोर इट अँड अंडरस्टँड. म्हणजे फिजिशियनला ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असल्यामुळे, म्हणजे क्लिनिकल होमिओपॅथीबद्दल, इंटरपर्सनल रिलेशनशिपबद्दल किंवा काय म्हणतो आपण त्याला सायकोडायनॅमिक्सचं नॉलेज असेल इन जनरल्समध्ये, तर तो एक्सप्लोअर करण्याच्या आणि अंडरस्टँड करण्याच्या एका पोझिशनला असतो. आणि ते असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही आपण स्वतःला तेवढं डेव्हलप करायला हवं. द डेंजर इज इन द फिजिशियन बीइंग ब्लाइंड फंडेड हिमसेल्फ अँड गाईडेड. म्हणजे फिजिशियन पण आंधळा आणि आंधळ्यावर गाईड करतोय असं कसं चालेल थोडक्यात दिलं आहे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला हे सगळ्या एरिया नॉलेज जे हनीमनने दिलं आहे, काय दिलं आहे, नॉलेजेस ऑफ फिजिशियन त्याच्यात आहे की तुम्हाला सगळ्या प्रकारचे नॉलेज, इन द जनरल नॉलेज, क्लिनिकलमधलं सगळं एक्सप्लोर करता आलं, सायकोलॉजीचं सगळं नॉलेज पाहिजे, सायकोडायनॅमिक्सचं पाहिजे, फिलॉसॉफीचं पाहिजे. हे सगळे नॉलेजेस तुम्ही अप्लाय करायला पाहिजे. ते तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही गाईड करणार आहे पेशंटला, नाहीतर गाईड कसं करू शकणार. सो गायडिंग कशात करणार आहे, ज्या गोष्टी कुठं तुम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे पेशंट एक्सप्लोअर कुठं करायचं आहे तिथं नेण्यासाठी गायडिंगची गरज आहे. आणि त्यासाठी फिजिशियनला स्वतःला तो रस्ता माहिती पाहिजे. टूरला चालला आहे तर तुम्ही गाईड आहे तर गाईडला तो रस्ता माहिती पाहिजे. आणि अवेअरनेस ऑफ द एरिया इज ॲब्सोल्युटली इसेन्शियल ऑर एज द इंटरव्ह्यू विल रिझल्ट इन अनरिलायबल डाटा. हे माहिती नसेल तर अनरिलायबल डाटा. बऱ्याचदा होतं इनिशियल प्रॅक्टिसमध्ये कधी कधी तेवढ्या लेवलला एक्सप्लोर करता येत नाही आणि पेशंट जो डाटा देतो त्याच्यावरच तुम्ही टोटॅलिटी बनवता आणि ते बऱ्याचदा चुकीचा डाटा असतो. तुम्ही जजमेंट करत नाही आणि रेमेडी पार्शल सिमिलर किंवा पर्टिक्युलर रॉंग पण जाऊ शकतो. गायडिंग समजले का? काही क्वेरीज असतील तर विचारू शकतो. त्याच्यानंतर काय, सो ॲश्युरन्स टेक्निक किंवा हे इंटरव्ह्यूमधला एक पार्ट आहे ॲश्युरन्सचा. कधी कराल तर इन द कोर्स ऑफ इंटरव्ह्यू अ पेशंट मे गेट डिस्टर्ब अँड कन्फ्यूज इफ ही हॅज रिलाइव्ड द पास्ट ऑर इफ ही इज वंडरिंग ॲज टू द रिलेव्हन्स ऑफ हिज हिस्ट्री. म्हणजे एखादा आपण अंडरस्टँड केलं आहे, एरिया एक्सप्लोअर करतो किंवा कॉम्प्लीट एरिया माहिती येते आणि पेशंट म्हणत होतो हां डॉक्टरने हा प्रश्न कसा विचारला आणि तो मागं जाऊन पुन्हा काय करतो त्या दुनियेत जाऊन रिलाईव्ह करतो किंवा पास्ट सगळा त्याला हे होतो. त्यावेळेस त्याला ॲश्युरन्स द्यायची गरज आहे की ठीक आहे, ॲट दिस टाइम्स द पेशंट रिक्वायर्स टू बी रिअश्युर्ड दॅट ही इज बीइंग ॲक्सेप्टेड अँड द स्टोरी मे बी कन्क्लुडेड.
आहे ते सांगा, एक्सप्लोअर करा, अशोर करा की हे थोडक्यात म्हणजे कॉन्फिडन्शियल असतं बऱ्याचदा डाटा तुम्ही सांगा. त्यांना ॲश्युरन्स ह्या बाबतीत द्यायचं की हे आपल्या दोघात राहील एक्सप्लोअर, पण ते महत्त्वाचं असतं, डाटा महत्त्वाचा असतो, तो सांगा असं ते शॉर्टमध्ये ॲश्युरन्स आहे विषय. ॲश्युरन्स अबाउट कॉन्फिडेन्शियालिटी ऑल्सो. अँड तुम्हाला आम्ही म्हणजे कसंही असं सांगा म्हणतो ना, पेशंटला कधी कधी कसं सांगू, डॉक्टरांना काय वाटेल, ते काय म्हणतील मला, हा प्रश्न असतो बऱ्याचदा पेशंटला. तर त्यांना तो ॲश्युरन्स द्या, काही घटना असतील त्या सांगा, किंवा मग डायरेक्टली तुम्ही अशा वेळेस जेव्हा नाही सांगत तेव्हा एक्सप्लोअर करता किंवा क्वेश्चनिंग करता. तिथं ते रिलायबल कधी राहतं, जेव्हा कधीच काय पॉईंट नसतो तेव्हा क्वेश्चनिंग तुम्ही इथं घेऊ शकता. नेहमी पेनफुल एरियामध्ये राहतं. मी पेशंटला हे सांगायचं की हां बाबा मला माहीत आहे की ह्या गोष्टीचा तुम्हाला सगळ्यात त्रास होतो, हे तुमच्यासाठी आठवणं जास्त त्रासदायक आहे, पण हे आपल्याला औषधासाठी महत्त्वाचं आहे, म्हणून थोडंसं आपण ते विचारतो. रडायला लागला पेशंट तर ठीक आहे म्हणायचं, हां ठीक आहे, रडला तरी नाही काय प्रॉब्लेम, रडून घ्या काय प्रॉब्लेम. मग ते पेशंट शांत होतं, आपण त्यावेळेस स्पाईट राहायचं, पेशंट रडून मग स्वतः स्टेबल होतो, मग तिथून पुढे स्टोरी कंटिन्यू करतो. सायलन्स येतं सर, मी सांगितलं जेव्हा पेशंटला ह्या गोष्टी सगळ्या हे होतात, सायलन्स घेऊया. ओके, सो दिस इज अन इफेक्टिव्ह टेक्निक टू बी यूज अंडर द फॉलोइंग सर्कमस्टन्स. कुठल्या गोष्टी कधी कधी तुम्ही सायलन्स करा. when the patient himself needs it after he has ventilated and wishes time to ventilate झाला म्हणजे रडायला लागला किंवा त्याचं मागचं सगळं आठवलं आणि त्याला काहीतरी घरून आलं आणि बाहेर पडायचं, त्यावेळेस फिजिशियनने दुसरा क्वेश्चन नाही विचारायचा. वॉच फॉर द पेशंट्स बॉडी लँग्वेज, पेशंटचं कसं होतं आहे, डोळे बघा, लक्षात काय येतं का, त्याला हुंका येतं का, लेट देम क्राय ऑर गिव्ह डाऊन. अशा वेळेस तिथं गप्प बसायचं आणि तो पुन्हा रिकवर होईपर्यंत. काही पेशंटला 1 मिनिटं पण लागू शकतो, 2 मिनिटं लागू शकतात रिकवर व्हायला, डिपेंडिंग ऑन ट्रॉमा किती आहे आणि पेशंट किती सेन्सिटिव्ह आहे त्याच्यावर. नेक्स्ट, when the patient has come to an end of his narration and appears to be searching for the fresh material, म्हणजे सांगत आलाय पण त्याचे हावभाव तुम्हाला कळतात की काहीतरी अजून ह्याला सांगायचं पेशंटला, त्यावेळेस पण लगेच क्वेश्चनिंग करू नका किंवा एक्सप्लोअर करू नका, तिथं थोडासा पॉज घ्या किंवा अजून काय असा प्रश्न विचारू शकता, अजून काय सांगायचं त्याच्यातून तुम्हाला आणखी डाटा मिळू शकतो जो की रिलेव्हंट असतो किंवा कधी कधी आतमध्ये ठेवलेला असतो, तो बाहेर काढायचा असतो पेशंटला, कधीच कुणाला सांगितलेलं नसतं, बऱ्याचदा फक्त डॉक्टरांसमोरच सांगायचं असतं. तर त्या गोष्टीसाठी वेळ द्यावा लागेल, त्यासाठी लिसनिंग, पेशन्स आणि सायलन्स महत्त्वाचा आहे. थर्ड इज when the physician expects the patient to cooperate along the lines indicated and there is a resistance from the patient. फिजिशियनला काहीतरी एक्सपेक्ट आहे आणि पण पेशंट रेजिस्ट करतो किंवा काय म्हणतो आपण त्याला, कसं आहे पेशंट रिझर्व आहे थोडक्यात, म्हणजे त्यावेळेस त्याला जास्त वेळ देणं गरजेचं आहे. सायलन्ससाठी सायलन्स महत्त्वाचा आहे, तेव्हा तो एक्सप्लोअर होईल. आणि हे कधी होणार आहे, डॉक्टर पेशंट रिलेशनशिप जेवढं तुम्ही स्ट्रॉंग करा, तुमची लोकेशन काय ठेवा ते बघूयात आपण पुढे घेताना दुसऱ्या पॉईंटमध्ये. पेशंट रिलेशनशिप कशी असायला पाहिजे तेव्हा पेशंट ओपन अप होईल. आणि सायलेन्स जास्त प्रमाणात वापरला तरी केस तिथंच थांबतो. जर एखादा क्वेश्चन विचारायचा, हां नक्की त्यावेळेस काय झालं जरा सविस्तर सांगा, आणि मी शांत बसलो याचा अर्थ तुम्हाला ते सांगायचंच आहे. मग ते एक प्रेशर बिल्टअप करतं पेशंटवर की त्याला सांगायचंच आहे, मग ते पेशंटला सांगायला. जर ते जास्त प्रमाणात वापरलं तर मग पेशंट पूर्णच गप्प होतं. त्याच्यामुळे ते तुम्हाला जजमेंट यायला पाहिजे की सायलेन्स किती प्रमाणात वापरायचं आहे. आणि सायलेन्स हे एकदम, कारण सायलेन्स जर व्यवस्थित प्रमाणे वापरला ना तुम्ही, सगळ्या पेशंटचा डेटा बाहेर येतो, जो पेशंट कधी शेअर करणार नसतो किंवा विलिंगली शेअर करायला तयार नसतो. जसं सरांनी सांगितलं, काय ऐकून घेता आलं पाहिजे, लिसनिंग महत्त्वाचं आहे, पेशन्स पाहिजे, पण सायलेन्स म्हणजे तेवढा वेळ दिलाच पाहिजे केससाठी, तर ती केस प्रॉपर तुम्हाला करणार आहे आणि प्रॉपर त्याचं अंडरस्टँड होणार आहे, कोर करणार. सायलन्स समजलं कधी वापरा, जपून सांगितलं
नेक्स्ट घेऊया सायलेन्स नंतर. अस्युरन्स झाले. कॉन्फ्रंटेशन. कॉन्फ्रंटेशन म्हणजे काय अर्थ आहे मराठीत आपण काय म्हणूयात, आरसा दाखवा, बघ तू हा असा आहेस. सो at times the patient may have been arriving the acceptance of the truth, avoiding the acceptance of the truth, and may have elaborated defenses of word of कॉन्शियस रिअलायझेशन ऑफ द सेम. म्हणजे पेशंटला काही गोष्टी ॲक्सेप्टच करायच्या, मी असा नाहीच आहे असं त्याला वाटतं. सायकोटिक पेशंट असतात बऱ्याचदा माझ्या मेडिकली, आणि ते स्वतःची फसवणूक करत असतात आणि स्वतःच्या एक कल्पना तयार केलेल्या असतात की थोडक्यात मी असा आयडियल आहे, मी असा आहे तसा आहे. ते लक्षात त्याला तसं वाटत असतं की मी असं आहे. फिजिशियनला कळतं की बाकीच्यांना कळतं कसं आहे. तेच त्याचे कॉन्फ्लिक्ट डेव्हलप करू शकतो. तो जसा आहे तसा वागत नसेल ना तर त्याला कॉन्फ्लिक्ट डेव्हलप होतं. ते लक्षात. अशा वेळी कॉन्फ्रंटेशनची गरज आहे. पण ते कॉन्फ्रंटेशन करताना पण कॉन्फ्रंटेशन कधी दिले दुधारी तलवार आहे. फिजिशियनला पण लागू शकते आणि पेशंटलाही लागू शकते. पुढं वाचतं. अनलेस अवेअरनेस कम्स थ्रू it may not be possible for the patient to gain freedom from the past which would otherwise exercise a stranglehold on him. When his state has been diagnosed, the physician may have to perform the unpleasant duty of bringing this hidden material to his awareness. म्हणजे हे कसं आहे, अनप्लेझंट ड्युटी आहे फिजिशियनची. कन्फ्रंटेशन करणं कोणालाही आवडत नाही. फिजिशियन पेशंटचा इगो दुखावला जातो, ठीक आहे. म्हणून हे काळजीपूर्वक वापरा. आणि फर्स्ट इंटरव्ह्यूला तरी कधीच कन्फ्रंट करायचं नाही, किंवा पहिले 2-3 तुमचे इंटरॅक्शन झाले फिजिशियनचे पेशंटबरोबर, तेव्हा हे टेक्निक वापरा. नंतर टू रिझॉल्व दिस कॉम्प्लेक्स किंवा त्याला जागेवर आणण्यासाठी किंवा पर्सनॅलिटी चेंज करू शकतो पेशंटची. त्याच्यातून थोडक्यात काउन्सिलिंग, गायडिंग हा ह्याच्यातून होऊ शकतो. ॲज अ रिझल्ट द रिलेशनशिप मे अंडरगो स्ट्रेन. कन्फ्रंट केल्यामुळं डॉक्टर पेशंट रिलेशनशिप बिघडू शकतो. इट रिक्वायर्स ऑन द पार्ट ऑफ द फिजिशियन करेज ॲज वेल ॲज द सर्टन अमाऊंट ऑफ ऑनेस्टी अँड चॉईस ऑफ द राईट टायमिंग टू मेक द फायनल डिसिजन. वेळ चुकली कन्फ्रंटेशनची तरी पेशंट तुटतो. तुमचा पेशंट तुटतो म्हणजे डॉक्टरला शान आहे, कशाला जायचं त्याच्याकडे असं, ठीक आहे. मला सांगतो म्हणजे हे कधी करा तुम्ही एकदा डॉक्टर पेशंट रिलेशनशिप त्या लेवलला डेव्हलप केली, थोडंसं फ्रेंडली रिलेशनशिप झाले, कॉन्फिडन्स आला, आणि म्हणजे फेथ असतो जेव्हा फिजिशियनवर पेशंटचा. फर्स्ट इंटरव्ह्यूला होतो का नाही, हळूहळू त्याला जसं काही वाटायला लागतं तेव्हा मग तुम्ही ते कॉन्फ्रंटेशन करू शकता. आणि कोण करतं कॉन्फ्रंट? एक फ्रेंड असेल, ट्रू फ्रेंडच दुसऱ्या फ्रेंडचं कॉन्फ्रंटेशन करू शकतो. तेव्हा तुमची जर त्या लेवलला फ्रेंडशिप डेव्हलप झाली तरच ते शस्त्र वापरतो. पेशंटने सांगितलं एखादी गोष्ट, तू हे तुझं चुकीचं आहे, हे कधी म्हणणार आहे आपण? एखादं आपल्या जवळचा फ्रेंडशिप डेव्हलप झाली तेव्हा सांगू शकतो, तेवढ्या करेल. एखाद्या केस टेकिंग कसं वापरणार? सपोज आता मला एखादा पेशंट आहे, त्याला बेटिक प्रॉब्लेम आहे, लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, किंवा असायटिस दिसते आपल्याला. पेशंटला डेफिनेटली माहिती आहे की पेशंट आपल्याला हा आंदोलित असतात चेहऱ्यावर. ते पेशंटला विचारलं तुम्ही दारू पिता आहे? नाही, हात लावत नाही म्हणतात. ते किती वर्ष दारू पितात. तुम्ही कन्फ्रंटेशनमध्ये काय क्वेश्चन विचारणार? तुमचं आठवड्यातून किती वेळा दारू पिता? तिथे तू पहिल्यांदा चेकमेट होणार, किंवा तू दारू पितो हा यांनी आपण कन्फ्रंट केलेला आहे. त्याला सांगितलेलं तू दारू पितोयच होतो, त्याला मान्यच करायला लागतं की मी आठवड्यात नाही 2-3 वेळा देतो. समजा दॅट इज द कन्फ्रंटेशन, जी आपण आपल्याला थोडा कॉन्फिडन्स पाहिजे कन्फ्रंटेशन करतो तेव्हा हा हे असंच आहे. त्यासाठी ते फिजिशियन स्वतः रिझॉल्व पाहिजे. फिजिशियनची स्वतःची कन्सेप्ट क्लिअर दिले. म्हणजे की एखादी गोष्ट पेशंट सांगतो की नाही हे असं झालेलं तसं झालेलं, आणि आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामुळे होत नाही, तर असं नाही तुम्ही सांगताय ते बरोबर नाही, हे असं अशाने नाही होत, नक्की काय झालं ते सांग. म्हणजे त्याला समजते की डॉक्टरला लक्षात येते की चुकीचं सांगतो किंवा थापा मारतो. डॉक्टरने डायरेक्ट विचारलं
म्हणजे की आपण काय म्हणतो तू खोटं बोलतोयस असंच म्हणलोय, फक्त इनडायरेक्टली म्हणलं. म्हणजे हे पण कन्फ्रंटेशन झालं. समजलं? So what he has given, often the physician will have to resolve his own difficulties in that area before he can undertake the confrontation. Just काय म्हणतो? जगा सांगे ब्रह्मांड स्वतः कोरडं असं नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतःचे कॉन्फ्लिक्ट स्वतः रिझॉल्व्ह झाला तुम्ही ते असाल त्या लेवलला तर कन्फ्रंट करा. ओके, म्हणजे तुम्हाला तो एरिया प्रॉपर माहिती पाहिजे आणि तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे तिथं त्या एरिया म्हणजे कुठलाही एरिया असू शकतो. म्हणजे आपलं काय म्हणतो आपण जे एक्सप्लोअर करणार आहेत लाईफ स्पेसमधले जे एरिया एक्सप्लोअर करणार आहेत त्या बाबतीत किंवा पेशंटच्या काय म्हणतो नेचर बाबतीत किंवा इमोशनल इंटेलेक्च्युअल बिहेवियर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या बाबतीत क्लिअर पाहिजे. कन्फ्रंटेशन मे टेक अ ब्रेक बोथ द may make or break both, and hence the judgment of the mode and the timing assumes importance. It is sharp weapon which can cut both ways, and the physician has to be aware of both these aspects before using it. टायमिंग माहिती पाहिजे कधी कन्फ्रंट करायचं ते, आणि फिजिशियन पण स्वतः रिझॉल्व पाहिजे. नेक्स्ट इज काउन्सिलिंग. कन्फ्रंटेशन समजले. काउन्सिलिंग म्हणजे काय? ते तर झालं की गायडिंग. काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन, सल्ला देणे किंवा काय म्हणतात काय दिलंय रीड करतो आपण. This implies an attempt on the part of the physician to restore order where there is a confusion and an inadequate appreciation of the nature of the confusion. It assumes that the problem for which the patient has come is not too deeply embedded in the personality and can be set right through modifications at the superficial level. म्हणजे जेव्हा पेशंट खूप जास्त त्या प्रॉब्लेममध्ये खोल गेलेला नसतो तेव्हा त्याला तुम्ही काउन्सिलिंगच्या मार्फत तुम्ही वर आणू शकता. म्हणजे जास्त अडकलं नाही, म्हणजे जिथं पर्सनॅलिटीमध्ये चेंज करायची गरज नाही असं तिथे. म्हणजे पॅथॉलॉजी एकदम सुपरफिशियल लेवल आहे, थोडंसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं तरी होऊन जाणार. ठीक आहे, मग त्याला काउन्सिल करायचं, हे असं करा होऊन जाईल. ऍसिडिक डिसऑर्डरचं पेशंट आहे, गॅस्ट्रायटिसचं पेशंट आहे, त्याचं खाणं पण वेळेवर सगळं किंवा त्याचं राहणीमान व्यवस्थित नाही आहे, त्या गोष्टी आपण गॅस्ट्रायटिस पण जास्त नाही आहे, सिव्हिअरिटी नाही आहे, तर आपण त्यांना फक्त मॉडिफिकेशन काय चेंजेस आपण करू शकतो, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करण्यासाठी सांगू शकतो. दॅट इज काउन्सिलिंग. एक्सटेन्सिव्ह अल्टरेशन ऑफ द पर्सनॅलिटी इज नॉट कॉल्ड फॉर. अशा वेळी ज्यावेळेस गरज नसते तेव्हा काउन्सिलिंग वापरा. इन ऑर्डर टू यूज काउन्सिलिंग इफेक्टिव्हली द प्रॉब्लेम ऑट टू बी साइज अप इन इट्स टोटॅलिटी अँड रिझॉल्युशन ऑफ द सेम शुड बी प्लॅन आउट. म्हणजे काउन्सिलिंग करताना सहज असं काउन्सिलिंग नाही करायचं, त्याचा एक प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे आणि त्याचा काय प्रॉब्लेम आहे हा टोटॅलिटीमध्ये समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे तुमचं चाइल्डहूडपासून ते आत्तापर्यंतचं सगळं एक्सप्लोअर झालं पाहिजे. पूर्ण केस टेकिंग झाल्यानंतर ते लक्षात काउन्सिलिंग इज अ पार्ट ऑफ नंतरचा ॲडवाईसचा पार्ट ऑफ. सो ती म्हणजे साईज अप करा, म्हणजे त्याचा प्रॉब्लेम तो वाढवून बघा आधी काय आहे नक्की काय आहे, तो एक्सप्लोअर करायला तो टोटॅलिटी घ्या आणि मग काउन्सिलिंग करा. इन केसेस वेअर काउन्सिलिंग इज नॉट सफिशियंट दॅट रिझल्ट विल नॉट इमर्ज, thus pointing out to the inaptability of the technique. जिथं काही ठिकाणी याचा यूज होणार नाही. where the counseling has not been comprehensively planned, the difficulties faced by the patient would persist and give a chance to the physician to try again. म्हणजे inadequate तुम्ही काउन्सिलिंग केलं तर ते फेल्युअरमध्ये जाणार आणि पुन्हा तुम्हाला ट्राय करायला लागेल, त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करायला लागेल. काउन्सिलिंग इज नॉट जस्ट सल्ला देणं, दिस इज अ पार्ट ऑफ सायकोलॉजी. सायकोलॉजीमध्ये काउन्सिलिंगचे टेक्निक्स आहेत, त्या गोष्टी अंडरस्टँड करा, समजून घ्या, कुणाला काउन्सिल करायचं. काउन्सिलिंगने काही केसेस ॲग्रेवेट पण होऊ शकतात, तर ते पेशंट पर्सनॅलिटी टाईप अंडरस्टँड करून काउन्सिलिंग द्यायचं.
काउन्सिलिंग म्हणजे पूर्ण सायकोथेरपी आली म्हणजे त्याच्यामध्ये मग बिहेवियरल सायकोथेरपी, कॉग्निटिव्ह सायकोथेरपी ह्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. म्हणजे तुम्ही जे काउन्सिलिंग करणार नाही ते काउन्सिलिंग कुठल्या लेवलला करणार आहे. आता सरांनी सांगितलं की हां ठीक आहे तुमचं वेळेवर जेवण घ्या, हे करा ते करा. इट इज बिहेवियरल सायकोथेरपी. कॉग्निटिव्ह सायकोथेरपी म्हणजे मग तो काय विचार करतोय की टाईप ए पर्सनॅलिटी आहे की बाबा सगळं परफेक्ट पाहिजे, हेच पाहिजे तेच पाहिजे. त्याने मग स्ट्रेस बिल्डअप होतो आणि त्याने ॲसिडिटी वाढते. तर मग त्याला ते जाणून दिलं पाहिजे. मग त्या तुमचं त्या लेवललाच काउन्सिलिंग झालं पाहिजे की कॉग्निटिव्ह इमोशनल लेवलला की कसं काय कसं आहे, तुम्ही विचार काय करताय, मग तुम्हाला काय अफेक्ट होतं आहे, त्यांनी तुमचा कसा स्ट्रेस बिल्डअप होतो आहे. मग हे म्हणजे की सायकोथेरपी इट इज अ सेपरेट ब्रांच पूर्ण सायकोथेरपी. त्यामुळे तुम्हाला ते माहीत पाहिजे त्यावेळेस मग तुम्ही काउन्सिलिंग करा. जर माहीत नसेल तर मग चुकीच्या पद्धतीने काउन्सिलिंग केलं तरी प्रॉब्लेम ॲग्रेवेट होऊ शकतो. जे की त्यात तेल होताच काम करा तुम्ही आधीच आग लागलेलं आहे त्याचं, तर ते नाही झालं पाहिजे. नेक्स्ट इज इन्फॉर्मिंग म्हणजे ज्या गोष्टी कधी कधी पेशंटला काही गोष्टी माहिती नसतात तर त्याला इन्फॉर्मेशन द्या. त्या डिसीजबद्दलची माहिती नसते काय डिसीजचे काही पुढं प्रोग्नोसिस कसं आहे, काय प्रॉब्लेम होणार आणि त्याचे काय रिफ्लेक्शन्स येऊ शकतात ते माहीत नसेल तर ते माहिती करून देणं. दिस इज ऑल्सो पार्ट ड्युटी ऑफ फिजिशियन. नेक्स्ट इज इंटरप्रिटेशन म्हणजे काय म्हणते त्याचा अर्थ लावणे. सो दिस इज अ स्किल which develops after considerable experience under supervision. It involves going below the surface of the patient's talk and deriving a meaning which adequately explains the phenomena seen in the patient. It aids the patient self-exploration. म्हणजे काय इंटरप्रिटिंग म्हणजे काय इन बिटवीन द लाईन्स बघणे किंवा बिलो द सरफेस जाऊन पेशंट काय बोलतोय त्याच्या आतमध्ये जाऊन त्याच्या शब्दांच्या पलीकडे म्हणतो ना, शब्दांच्या पलीकडे जाऊन काहीतरी कळलं पाहिजे, अंडरस्टँड झालं पाहिजे. दॅट्स फॉर इंटरप्रिटेशन. तो काय बोलतोय त्याच्या लँग्वेजमधनं इंटरप्रिट करा म्हणजे काय समजून घ्या त्याला काय म्हणायचं. इट कॅन प्रोड्यूस शार्प रिॲक्शन ॲज वेल and the possibly needs to be taken into account while considering the timing of the interpretation. The subjectivity of the physician would always be present and is likely to interfere in the formation of the interpretation. हे महत्त्वाचं आहे. मला सांगितलं तसं इथं सब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय, त्या फिजिशियनचे स्वतःचे काय कन्सेप्ट आहे स्वतःबद्दल, समाजाबद्दल किंवा जे काय ॲक्टिव्हिटी चालू आहेत सामाजिक, धार्मिक किंवा फिलॉसॉफिकल, ह्या कन्सेप्ट इथं इंटरप्रिटेशनला फिजिशियनला काय करणार आहेत, काय म्हणणार आहे. एखादा फिजिशियन असा वागतोय त्याच्यातनं आणि त्याच्या तत्वाच्या विरुद्ध जर पेशंट असेल तर तो काय इंटरप्रिट करणार आहे पेशंटला की बाबा नालायकच हे असंच आहे तसंच. सो दॅट कॅन बी अ रॉंग जजमेंट डिपेंडिंग ऑन फिजिशियन. म्हणजे इथं सब्जेक्टिव्हिटी राहते फिजिशियनची. सो फिजिशियनने काय पाहिजे, अनप्रेज्युडाइज असायला पाहिजे कुठल्याही गोष्टीत आणि ते प्रेज्युडाइसेसपासून किती पाहिजे आणि तो न्यूट्रल पाहिजे, ॲक्सेप्ट करायला पाहिजे तो फिजिशियन. ते जसा आहे तसं ॲक्सेप्ट करा आणि मग इंटरप्रिट करा. नाहीतर तुमचा नॉन ॲक्सेप्टन्समध्ये जाणार पेशंटच्या. काय सांगतोय ते ऐकणार पण नाही, ऐकून पण घेणार नाही. तुम्ही फिजिशियन ब्लॉक होणार आहे तिथे लक्षात. म्हणजे सगळ्या होमपॅथचा हाच प्रॉब्लेम असतो. 100 होमपॅथच्या 100 रेमेडी म्हणतात ना, तर एकच होम कोणतरी बरोबर आहे 100मधला. एक पेशंट आपल्याला रेमेडी एकच पाहिजे म्हणजे 99 जण चुकीचे आहेत. तर 99 जण कुठं चुकले तर इन इंटरप्रिटेशन म्हणजे त्यांचे कन्सेप्ट चुकीचे किंवा त्यांनी इंटरप्रेट करताना चुकीच्या पद्धतीने केलेले. त्याच्यामुळं त्यांनी पेशंटला चुकीच्या पद्धतीने समजून घेतलं, त्याच्यामुळे रेमेडी चुकीची आहे. त्याच्यामुळं सगळ्यांचं इंटरप्रिटेशन शुड बी लॉजिकल आणि फर्म आणि बेस ऑन ग्राउंड रिॲलिटी. जे सरांनी सांगितलं की इंटरप्रिटेशन जे करणार आहे त्यासाठी तुम्हाला स्वतःचे कन्सेप्ट माहीत पाहिजे, स्वतःचं माइंड कसं काम करतं आहे ते माहीत पाहिजे. मी असा विचार करतो आहे तर का विचार करतो आहे हे माहीत पाहिजे. म्हणजे जे तुमचं प्रिज्युडिस आहे हे तुम्हाला अवेअरनेस पाहिजे. जर फिजिशियन अनप्रिज्युडाइज झाला तर त्याचं इंटरप्रिटेशन आहे ते लॉजिकल आणि करेक्ट येणार, नाहीतर मग तुम्ही त्याच्यात चुकणार. त्यामुळे इंटरप्रिटेशन करताना खूप व्यवस्थित आणि कॉन्शियसली केलं पाहिजे.
आणि पेशंट कुठल्या काय लँग्वेज वापरतोय ते पण महत्त्वाचं. त्याच्यासाठी ती वेगळ्याही टर्म्स असतात त्या लँग्वेजमध्ये, फिजिशियनसाठी पण वेगळे असतात. सो तुमच्या अवतीभोवती असलेल्या ज्या काही लँग्वेजेस मराठीत पण वेगवेगळे आहेत ना, तर ते तुम्हाला समजलं पाहिजे कुठल्या त्यांना ती बोलायची सवयच असते. म्हणजे त्याला त्या लहानापासूनच म्हणायचं असं काही नाही, काही ती बोलायचं असतं. म्हणजे एखादा स्लम एरियामधला पेशंट आहे आणि बोलता बोलता शिव्या देतोय, इट इज कॉमन फॉर हिम. अबुझिव्ह म्हणून नाही घेणार तुम्ही. तुम्हाला माहीत नाही की आज शिव्या द्यायचं किंवा शिव्या ऐकायचं, पण तो पेशंटसाठी ते नॉर्मल आहे. म्हणजे ह्याच्यात नॉलेजेस ऑफ फिजिशियन सांगितलं ना सर, थर्ड ऑफ व्हेरियस नॉलेज ऑफ फिजिशियन, कल्चर, रिलिजन, क्लिनिकल, मेडिसिन, सगळं ते त्याच्यामध्ये येतं. मग त्या पद्धतीने तुम्ही इंटरप्रेट करणार. म्हणजे तुमचा कन्सेप्ट काय आहे, तुम्ही शिवराळ कुणाला म्हणणार का अभिजित कुणाला म्हणणार, हे तुमचा कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे की मी कुणाला म्हणणार. पण तो कन्सेप्ट लावताना तो कुठल्या कम्युनिटीमध्ये आला आहे, कुठल्या रिलिजनमधून आला आहे, ते पण तुम्हाला विचार करायला पाहिजे की मी जो विचार करतोय तो त्याला लागू पडतोय का. जर आपली फुटपट्टी चुकीची असेल तर मेजरमेंट चुकीच्याच येणार आहे. त्यामुळे आपली फुटपट्टी स्टँडर्ड पाहिजे आणि ते त्या रिलिजनला, त्या कम्युनिटीला, त्या लोकॅलिटीला लागू पडली पाहिजे. म्हणजे मुंबईमधनं आलेला एखादा पेशंट असेल, त्याला जर मी खेडेगावातल्या पद्धतीने इव्हॅल्युएट करायला लागलो तर चुकीचं येणार आहे आणि इंटरप्रिटेशन माझं चुकीचं आहे. तर मला त्या लोकॅलिटीमध्ये जाऊन तिथल्या लोकांची मेंटॅलिटी कशी आहे ते विचार करून इव्हॅल्युएट केला पाहिजे, इंटरप्रेट केलं पाहिजे. म्हणजे हे सगळं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं आपण जे ॲड्रेस घेतो, लोकेशन घेतो, दॅट इज इम्पॉर्टंट. कुठल्या एरियात राहतो पेशंट, त्याचे कन्सेप्ट वेगळे राहतात, कल्चरल कन्सेप्ट वेगळे राहतात त्याप्रमाणे. आणि हा इंटरप्रिट करताना अप्रोच डायरेक्ट सरळ आणि साधा पाहिजे. म्हणजे काय क्लिअर कट, कुठली आडकाठी नको आणि तुमचे व्ह्यूज क्लिअर पाहिजे. होय, नुसतं मोठं बोलायचं नाही, त्याला काहीतरी बेस पाहिजे. सेमिनारमध्ये आपल्या होमिओपॅथिक सगळ्यात तेच होतं, नुसतं फ्लावरी मोठं बोलायचं नाही, ॲक्च्युअली ग्राउंड रिॲलिटी काहीच नसतं. तसं नाही झालं पाहिजे. आता नेक्स्ट इज रिफ्युजिंग. कधी रिफ्यूज करणं. सो इट इज legitimate to refuse all requests from the patient that do not aid the therapeutic outcome. This will require a clear idea of the aims of the therapy and the expectations of the result. The refusal becomes legitimate in the light of the context of therapy. The physician should eliminate subjective considerations while refusing a request and should also present the refusal in a manner which could be educative and reforming. सो रिफ्युजल म्हणजे काय आहे, पेशंटला कधी रिफ्यूज करणार, कुठल्या रिक्वेस्ट तुम्ही त्याच्यावर रिफ्यूज करणार. बऱ्याचदा राईट अँड रेजिमेंटमध्ये होत असतं, ठीक आहे. किंवा तुम्ही तुमचं होमिओपॅथी खातं मग आयुर्वेदिक पण खाऊ का, किंवा मग ती कुठल्या ॲलोपॅथीच्या वय आपण, म्हणजे इथं पेशंटचं खाली काय दिलं आहे की फिजिशियनचं सब्जेक्टिव्हिटी पण आहे, तर नॉलेज ऑफ फिजिशियन. जर त्या हायपरटेन्सिव्ह, अँटी हायपरटेन्सिव्ह चालू आहे किंवा हे चालू आहे, वयाचे चालू आहे, तर ते चालू ठेवायचं का बंद ठेवायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे त्याला कुठल्या गोष्टी रिफ्यूज करायच्या पेशंटच्या, कुठल्या रिक्वेस्ट रिफ्यूज करायच्या. किंवा काही डिसीजमध्ये डाएट आहे, समजा हायपरग्लिसेमियाची केस आहे, गाऊटची केस आहे, पेशंट भरपूर प्रोटीन इंटेक घेतो, नॉनव्हेज खातो, त्याची जर रिक्वेस्ट आहे खाऊ का खावता, तर तिथं तुम्ही रिफ्यूज करायला पाहिजे. दॅट विल बिकम काय म्हणतो आपण त्याला, कसला कॉल म्हणतो, मेंटेनिंग कॉस्ट. ओके, सो मेंटेनिंग राहणार. नाही डॉक्टर कधीतरी घेतली तर चालेल, सोशल ट्रीटमेंट कधीतरी घेतो एकदाच, सारखे नाही घेत. तर त्याला मग ते समजून सांगायला पाहिजे की बाबा तू घेतल्यानंतर काय प्रॉब्लेम होणार आहे अल्कोहोलचा, किंवा डायबिटीस आहे, नाही सणाला गोडधोड खाल्लं तरी चालेल की डॉक्टर, एकदा खाल्लं म्हणून काय फरक पडतो असं. सो लेजिटिमेट केलं म्हणजे काय, तुम्ही कायदेशीर किंवा होमिओपॅथीच्या कन्सेप्टला धरून जे काही गोष्टी चालल्यात त्याला परवानगी द्या, बाकीच्या गोष्टींना रिफ्यूज करू. सो हे कधी राहणार आहे, इंटरव्ह्यूमध्येच मध्ये विचारतात पेशंट, तुम्ही फूड डाएट क्रेविंग डिझायर ह्याला सुरुवात केली की ते पेशंट प्रश्न विचारतात किंवा मध्ये त्यांच्या क्वेरीज असतात, त्यावेळेस काही गोष्टी काय ठराविक गोष्टीला रिफ्यूज करायला आलं पाहिजे. दॅट अगेन डिपेंड्स ऑन द नॉलेज ऑफ फिजिशियन. काय ॲक्सेप्ट करायचं आणि काय रिफ्यूज करायचं, कशाला परवानगी द्यायची, कशाला नाही. नेक्स्ट, एम्पॅथायझिंग. दिस इज नॉट ॲक्च्युअली टेक्निक, हे फिजिशियनच्या बाबतीत होऊ शकतं.
physician can get empathize with patient. So आधी रीड करतो मी समजा. This is a natural occurrence and depends upon the sensitivity with which the physician receives the patient. फिजिशियनची किंवा नवीन फिजिशियन असतात त्यांची सेन्सिटिव्हिटी किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती एम्पॅथाइज होत आहे पेशंटवर. एम्पॅथी म्हणजे काय? अनुकंपा. सिंपथीच्या पुढे जाऊन थोडंसं एम्पॅथी राहते. सिंपथी म्हणजे आपण पेशंट बरोबर सेन्सिटाईज होतो, पेशंटचं दुःख आपलं दुःख होतं, तर पेशंट बरोबर वाहत न जाता त्याचं दुःख समजून घेणं त्याला आपण एम्पॅथी म्हणतो. म्हणजे की आता पेशंटचा प्रॉब्लेम झाला, फॅमिलीमध्ये खूप प्रॉब्लेम झाला किंवा फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम चालला आहे, सासू सुनाचा खूप प्रॉब्लेम आहे, सासू सारखी शिव्या काढते, तिला खूप त्रास देते, मग आपण काय करणार, आपल्याला सिंपथी डेव्हलप होणार सोडणार, खूप तिने सहन केलं, खूप सहन केलं, मग आपल्याला आपण सिंपथाईज झालो की आपण तिच्यावर वाद झाला, तिची पेन आपली पेन होणार, मग आपण त्यावेळेस ही नाही बघणार की ती कुठं चुकते, ते कुठे चुकते बघणार नाही, कारण आपण तिच्याच लोकेशनमध्ये. आणि मग आपल्याला सासूचा राग व्हायला लागला केसमध्येच, आपल्याला सासूचा राग येणार, सासू असलीच आहे तसलीच आहे, पण हिचा काय प्रॉब्लेम आहे हे लक्षातच येणार नाही. जे सिंपथी न होता एम्पॅथी पाहिजे. आणि सिंपथी म्हणजे सरांनी पेशंटच्या लोकेशनमध्ये जाऊन बघायचं पण परत मागायचं, म्हणजे फील होऊन तिथेच बसायचं. आणि सेन्सिटिव्हिटी ह्या दोन्ही गोष्टी काय झाल्या, यू शुड बी सेन्सिबल इनफ टू रिगन बॅक फ्रॉम युअर. आणि तुम्ही बऱ्याचदा आयडेंटिफिकेशनमध्ये जाता, म्हणजे आयडेंटिफाय होता, म्हणजे जर फिजिशियनच्या बाबतीत पण सेम इन्सिडन्स घडला असेल असं, म्हणजे ह्यांनी जे उदाहरण दिलं सासू किंवा ब्रेकअप झाला आहे पेशंटचं, सांगतो पेशंटच्या आधी फिजिशियनच रडायला सुरुवात केली, तर कारण त्याचं तूच म्हणून येतं बाहेर सेन्सिटिव्हिटी ऑफ द फिजिशियन. म्हणजे ते काय होतं, पेशंट रोखतोय डोळ्यात डॉक्टरांना रडायला येतं, मग तिथं तुमचं काय होतंय, तिथं तुम्ही कंट्रोल करता आला पाहिजे. दॅट इज कॉल्ड काय म्हणतात सेन्सिटिव्हिटी. आणि तुमची सेन्सिबल पाहिजे, तुम्ही सेन्सिबल इनफ टू मॅनेज द युअर इमोशन्स. तुम्ही स्वतः इंटरनली किती क्लिअर झाला आहे किंवा तुम्ही स्वतःचे कॉम्प्लेक्स. कारण काय होणार की तुम्ही त्या ब्रेकअपमधनं बाहेर पडलेलं नाही आणि तुम्ही ते तसंच कॅरी करताय. ज्यावेळेस पेशंटचं डिसअपॉइंटमेंट तुमच्या समोर येईल त्यावेळेस तुम्ही पेशंटला विचारायला गेला की सगळं तुम्हाला स्वतःचं आठवायला लागतं. मग स्वतःचं आठवायला लागतं आणि स्वतःचे जे इमोशन्स भरून येते, मग तुम्ही ॲक्च्युली पेशंटचं काय ते बघू शकत नाही, सगळं स्वतःच्यामध्येच मिळत राहतं. दॅट इज ब्लॉक. तुम्ही ब्लॉक होता तुमच्या इमोशन्समध्ये आणि पुढे तुम्हाला क्वेश्चन काय विचारावा, एक्सप्लोर कसं करावं ते काहीच कळत नाही, तिथं की असं होते. दॅट इज कॉल्ड आयडेंटिफिकेशन. म्हणजे तुम्ही पेशंटबरोबर स्वतःचे इव्हेंट्स काही घडलेले आहेत आणि पेशंटचे ते सिमिलर असतात, तर ते तुम्ही तिथं सिम्पथाईज होता पेशंटबरोबर, आयडेंटिफिकेशन होतं आणि ब्लॉक. सो हे टाळण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे, माइंडचं ट्रेनिंग काय करते आणि हळूहळू केस टेक्निकमध्ये ते स्वतःला समजून घ्या पाहिजे. हां, इंट्रोस्पेक्शन पाहिजे. म्हणजे मी कुठं थांबतो. सिंपथी थोडक्यात सांगायचं म्हणजे एम्पॅथी इज इमोशनल काम, म्हणजे आपण इमोशनल स्वे होतो. एम्पॅथी हा इंटेलेक्च्युअली आपण बिहेव केलेला असतो, हे सिम्पल ब्रेनचा यूज केलेला असतो, इंटेलेक्च्युअली बिहेव केलेलं असतं. आणि एम्पॅथीमध्ये आपण इमोशनल स्वे झालेलो असतो पेशंटची. सिंपथी म्हणजे आपण त्याच्या इमोशनमध्ये वाहत जातो, एम्पॅथी म्हणजे आपण त्याचे इमोशन समजून घेतो पण त्याच्याबरोबर वाहत जात नाही. म्हणजे आपण शांतपणे बघू शकतो, हा सफर होतोय, पण तो का सफर होतोय याचा विचार करू शकतो आपण एम्पॅथीमध्ये. सिंपथीमध्ये तो विचार नाही करू शकतो. आणि कधी दाखवायचे नाही एम्पॅथी पण म्हणजे द नंबर ऑफ वर्बल अँड नॉन वर्बल जेस्चर्स इट बिकम्स अवेलेबल टू द पेशंट द डेंजर लाईफ. म्हणजे तुमचे जेस्चर्स पण पेशंटला कळतात, पण जिथं गरज नाही आहे तिथं तुम्ही जर दाखवलं, म्हणजे इन लाईज इन शोईंग इट व्हेन इट डझंट एक्झिस्ट. म्हणजे खरंच काय तसं नसतं पेशंटच्या बाबतीत आणि तुम्ही उगाचच सिंपथी दाखवायला गेले पेशंट, तर ते तुम्ही तिथं तुमचं खोटारडेपणा पेशंटला लक्षात येतो. ॲट सच टाइम फॉल्सहुड इज सिम्पल. दुसरं काय दिलं आहे, इन लुझिंग बॅलन्स अँड आयडेंटिफाईंग विथ द पेशंट सो थरोली दॅट हिज वर्ड्स बिकम्स वन्स ओन. त्याचं जग तुमचं बनतं. मग असे जसं सांगितलं तुम्ही आयडेंटिफाय होता पेशंटबरोबर आणि तिथं बॅलन्स लूज होतो. म्हणजे तुमचं इंटेलेक्ट थोडासा इमोशन त्याच्यावर हावी होता आणि तुम्ही काय विचारायचं ते सोडून देता.
In this case, there is a sympathy which is shown and experienced imprisoning the patient. म्हणजे तुम्हाला ब्लॉक करून टाकतो हे देतात as well as retarding the process of the patient. म्हणजे केस आलं लक्षात. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही स्वतःला डेव्हलप करा, स्वतः थोडंसं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. म्हणजे म्हणतात ना डॉक्टरांची नजर मेलेली असते म्हणतात, किंवा सतत ऑपरेशन करून ॲक्सिडेंट करून किंवा त्यांना काय सगळं डेथ बघता तुम्ही ह्याच्यामध्ये, तेव्हा तुम्ही तयार होता ना थोडक्यात. तिथं इमोशनली वाचत ICUमध्ये काम करताना. तसंच इथं होमिओपॅथीमध्ये काम करत असताना होमिओपॅथी काय माइंडमध्ये आपण बऱ्याचदा हे करतो. पेशंटच्या काही गोष्टी आहेत, काही स्टोरीज आहेत, तिथं अडकून न राहता त्यांना काय म्हणायचं ते प्रॉपर अंडरस्टँड करून घेणं. तिथं काय कंप्लेंट बसला आहे, काय फिलिंग स्टेट आहे पेशंटची, त्यावेळेची इमोशनल स्टेट, फिलिंग स्टेट किंवा डिलिव्हरी स्टेट असेल, ती अंडरस्टँड करून पुढे जाणं. दॅट इज सेन्सिबिलिटी. फिजिशियनने तसं पुढे गेलं पाहिजे. तर पेशंटची पेन तुमची पेन होणार आणि तुम्ही तिथं अडकता. दुसरं आहे नॉट ॲक्सेप्टिंग. समजायला नॉट ॲक्सेप्टिंग सिमिलर आहे थोडंसं. नॉट ॲक्सेप्टिंग आणि रोल प्लेइंग हे एकमेकांशी रिलेटेड आहे. द पेशंट प्रेफर्स अ वर्ड ऑफ व्ह्यू ऑफ हिज वर्ड. म्हणजे पेशंटला त्याचं जग प्रिय असतं, म्हणजे त्याचं वर्ड ऑफ इमॅजिनेशन थोडक्यात. आणि द फिजिशियन्स नीड नॉट ॲक्सेप्ट इट. म्हणजे काय, फिजिशियनला सगळ्याच गोष्टी त्याच्या ॲक्सेप्ट करायची गरज नाही. तो त्याच्या जागात वावरत असतो. फिजिशियनने त्याच्या जागात वावरण्याची गरज नाही असं दिलं. म्हणजे मागचा जो पॉईंट होता की सिम्पथाईज होऊ नका पेशंट बरोबर, ते इतर रिलेटेड आहे. दिस इज अ लेटर स्टेज ऑफ द इंटरव्ह्यू वेन इट इज पॉसिबल फॉर द पेशंट टू रिअलाइज दॅट इट इज नॉट ही who is being rejected but only the particular location for where he is viewing things and events. म्हणजे ठराविक लोकेशनला जाऊन तो गोष्टी बघतोय एवढंच पेशंटला माहिती, फिजिशियनला माहिती पाहिजे. दिस वुड अल्टिमेटली रिझल्ट इन द पेशंट एनलार्जिंग हिज वर्ड व्ह्यू टू ॲक्सेप्ट थिंग्स. म्हणजे पेशंटचं जे वर्ड असतं ना त्याच्यात तुम्हाला ॲड करायचं की बाबा एवढंच तू असं झापड लावूनच बघतोय, असं नाही आहे. ते झापडं काढायचं काम हे फिजिशियनचं. नॉट ॲक्सेप्टिंग म्हणजे पेशंटला नॉट ॲक्सेप्टिंग नाही. पेशंट स्वतः काय काय गोष्टी ॲक्सेप्ट करत नाही आहे जगातल्या, हे त्या लक्षात. त्याची फिक्सिटी काय आहे त्या काढायचं काम पण फिजिशियनने केलं पाहिजे. म्हणजे काय दिलं आहे त्याचं व्ह्यू ब्रॉडर का जगाकडं बघण्याचं म्हणतात. म्हणजे तो काही गोष्टी ॲक्सेप्ट करेल आणि त्याचे कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व होऊ शकतात, गैरसमज दूर होऊ शकतात. The danger lies in demonstrating this to the patient at the wrong time and thus eliminating him. म्हणजे तुम्ही पेशंटला करू शकता जर चुकीच्या वेळेस डेमॉन्स्ट्रेट केलं. लाईक कॉन्फ्रंटेशन हे पण तसंच डेंजरस आहे. तर पेशंटला ॲक्सेप्ट करायला काही गोष्टी ॲक्सेप्ट करत नाही ना पेशंट. म्हणजे मी असाच आहे, मी असा नाही आहे, किंवा मला काय झालेलं नाही आहे, ते डिसीजबद्दल पण ॲक्सेप्टन्स नसतो करायचं. मग ते मेडिसिन घ्यायला तयार नसतात, रिजेक्ट करतात. काहीतरी सांगतात डॉक्टर मला कुठं डायबिटीस असेल वगैरे, ते चुकीचेच रिपोर्ट्स आहेत. हा झाला डिसीजबद्दल. आणि त्याच्या फॅमिलीबद्दलचा पण नॉन ॲक्सेप्टन्स असतो, रिलेशनशिपबद्दलचा असतो, किंवा समाजात जो बदल होतोय ऑर्थोडॉक्सिटी सोडली पण पाहिजे ते लक्षात. दॅट इज नॉन. म्हणजे तो जुन्या काय म्हणतो आपण जुन्या विचाराची माणसं ऑर्थोडॉक्स फॅमिलीजमधून आहे, तर ते पुढं आता चेंज होतोय, बदल होतो, तो ॲक्सेप्ट झाला पाहिजे. नाहीतर सुनेनं एखाद्या ड्रेस घातला घरात तरी सासऱ्याला कॉम्प्लीट बसू शकतो. फायदा दिसतो. त्यांचे कल्चरल काय पाहिजे, काय म्हणतो आपण त्याला, पुढं पदरात घेतला पाहिजे, साडी घातली पाहिजे, असे काही ऑर्थोडॉक्स असतात. आणि जर सून मिळाली एकदम तशी आणि ती नाही ऐकत त्याला कॉम्प्लीट बसणार आहे. सो हे पण ह्या गोष्टी फिजिशियनचं काम आहे. तू आता समाज बदलत चाललाय, तो ॲक्सेप्ट करायला पाहिजे. जनरेशन गॅप थिंकिंग ते फिजिशियनचं काम आहे. फक्त मेडिसिन एकटंच काम करणार नाही, त्याचं ते थॉट प्रोसेस नाही बदलली तर तसंच राहणार आहे, कॉम्प्लीट रिझॉल्व होणार नाही. आणि डिसीज
एक्सेप्टन्सला त्याची बिलीफ सिस्टीम आहे, ते बिलीफ सिस्टीम जो ज्या पद्धतीने विचार करतोय ते आत्ता योग्य आहे का? म्हणजे ओल्ड एजमध्ये असेल, आमच्या काळात असं होतं, आमच्या काळात तसं होतं, आणि तेच जर तरुण असतं त्याच्यावर जर मुलाच्यावर भांडत असेल तर मग त्याला ते दाखवून दिलं पाहिजे की हां, समाज बदलत निघाला आहे, डेफिनेशन ऑफ मॉरॅलिटी बदलत निघाली, समाजाचे नॉर्म्स त्यावेळेस काय होते, ह्यावेळेस काय आहे, मग आता तुम्हाला जगाबरोबर चाललं पाहिजे तर काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे थोडं ॲक्सेप्ट केलं पाहिजे, पुढं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ते सगळ्या लेवलला आहे, तर डिसीज लेवलला आहे तर सगळ्या लेवलला. म्हणजे ॲक्सेप्टन्स जर डेव्हलप झाला तर ॲक्सेप्टन्स डेव्हलप झाला तर 50% तुम्ही तिथंच जिंकलेलं आहे. कारण ॲक्सेप्टन्स आल्यानंतर ते कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह व्हायला मदत होते. जर ॲक्सेप्टन्सच आला नाही तर कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह होणार नाही, मग ते डिसीजला ॲग्रेवेटच करत राहणार. So last is a role play. So this becomes a necessary as perhaps as follow-up of the previous technique. म्हणजे नॉन ॲक्सेप्टन्स ऑफ म्हणजे पेशंटला नॉन ॲक्सेप्टिंग होत्या काही गोष्टी, त्याचा पुढं रोल प्लेईंग काय फिजिशियनचं. रोल प्लेईंग मेक्स इट पॉसिबल टू इन्स्ट्रक्ट द पेशंट थ्रू अ लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन ऑफ व्हॉट ही हॅज नॉट बीन एबल टू ॲक्सेप्ट अँड अडॅप्ट. म्हणजे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दाखवणं त्यांना की ह्या गोष्टी तू ॲडॅप्ट केल्या पाहिजे, ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि दिस इज डन आयदर इन अ प्लॅन ऑर इन स्पॉन्टेनियस वे. Roles are assigned as assumed. Learning occurs after the experience when it is recalled and analyzed. An accurate understanding of the patient's word is essential. Before this technique, accurate understanding of patient's word म्हणजे जग काय ते कळलं पाहिजे. Before using this technique can be effectively utilized. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी नॉन ॲक्सेप्टिंगला रोल प्ले करून तुम्ही काहीतरी रोल प्ले करून त्यांना डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलं पाहिजे की हे बाबा असं आहे. फॉर एक्झाम्पल आता ते जुनं आहे, आता मोबाईलचा यूज होतो आहे, कॉम्प्युटरचा यूज होतो आहे, सगळीकडे आता पैशाची देवाणघेवाण आहे ती कशी झाली आहे, डिजिटल वेने झाली, हा चेंज होतो आहे. काहीतरी असे एक्झाम्पल्स देऊ शकता तुम्ही पेशंटला टू चेंज हिज कन्सेप्ट्स. अजून सर काय सांगायचं? रोल प्ले म्हणजे आपण प्रत्येक वेळेस काहीतरी रोलमध्ये असतो, प्रत्येक वेळेस पेशंटची काहीतरी रिलेशन डेव्हलप करत असतो, आणि ते जे रिलेशन्स कसे आहेत त्याच्यावर तुमची केस पुढे जाते. आता एखादी आजी आली तर आम्ही काय म्हणतात या आजी कशी आहे, म्हणजे इनडायरेक्ट तुम्ही काय झालं तिचं नातू किंवा नात. जर आजीचं तिच्या नातीचे रिलेशन्स व्यवस्थित नसेल तर केस तिथूनच तुमचे प्रॉब्लेम चालू होणार. म्हणजे की हजबंड वाईफ रिलेशन चांगलं नसेल आणि हजबंड तिचा डॉमिनेटिंग असेल आणि केस घेताना तुम्ही जर डॉमिनेटिंग पोझिशन घेतली की सगळं हे असं आहे ते तसं सांग तसं सांग, केसमध्ये प्रॉब्लेम होणार आहे. मग तिचं रिलेशन जर बहिणीबरोबर चांगलं असेल एकदम आणि तुम्ही तिच्या बहिणीचं लोकेशन घेतलं, हां ताई कसं आहे काय सांग, तर मग ती व्यवस्थित ती केस तुमचं रॅपो डेव्हलप होणार आहे, रिलेशन्स व्यवस्थित डेव्हलप होणार आणि पुढं जाणार आहे. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही बऱ्याच वेळा वेगवेगळ्या लोकेशन्समध्ये असतात. पेशंटचे कधी तुम्ही फादर होता, कधी मदर होता, कधी आजी होता, कधी फ्रेंड होता, कधी लवर होता. वेगवेगळ्या लोकेशन्समध्ये जाऊन तुम्ही समजून घेत असता पेशंटला. म्हणजे ते क्वेश्चन्स कसे येते ते बऱ्याच वेळा सबकॉन्शियसली होत असतं. ज्या पद्धतीने आपण क्वेश्चन विचारायला जातो तसं आपण ते लोकेशन घेतो. म्हणजे आता एखाद्या वाईफला समजून घ्यायचं आहे तर मी हजबंडचं लोकेशन घेतलं तर मी तिला कितपत समजून घेणार, तर मला ते पण सांग. त्यांचं रिलेशन चांगलं असेल तर मग ती व्यवस्थित